Okay, done with your present marking? Yes, a very good afternoon to all of you. चला आपण आता सुरुवात करूया तुमच्या लेसन नंबर 7 ऑफ युअर EVS 2. ओके. ओके, आवाज येतोय माझा सर्वांना? Yes. Yes. स्क्रीन दिसतेय? Yes. Yes. ओके, प्लीज गिव्ह अ रिप्लाय इन अ चॅट बॉक्स. किती वेळा सांगायचं तुम्हाला? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्यायचा आहे. चला, आपण मागच्या लेसन मध्ये पाहिलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या सवंगड्यांसोबत कोणत्या मंदिरामध्ये स्वराज्याची शपथ घेतली होती? सांगा, कोण सांगणार? रेज युअर हँड. हँड रेज करा. इन विच टेम्पल शिवाजी महाराज टूक द ओथ ऑफ स्वराज? येस स्वराज. Raideshwar. गुड. Third standard student is answering. What about the fourth standard student? फोर्थ स्टँडर्ड स्टुडंट मधून फक्त गार्गीचा हात वर होता. बाकीचे काय करताय? सगळ्यांना शिकवलंय ना? सगळ्यांनी नीट लक्ष द्यायचं आहे आता आणि एव्हरीवन इज गोइंग टू आन्सर. एक क्वेश्चन विचारला की त्याचं उत्तर सगळे देणार आहेत एक एक करून. सी, इट इज नो डाऊट दॅट शिवाजी and his comrades took the oath of Swaraj in the temple of Raireshwar. But it was it was a very difficult task in those days. Maharashtra was governed by four different powers: the Mughal Emperor of Delhi, Sultan Adil Shah of Bijapur, then the Portuguese of Goa and Siddhi of Janjira. बघा, शिवरायांनी आणि त्यांच्या सवंगड्यांनी स्वराज्याची शपथ तर घेतली होती. येस, त्यांनी काय केलं होतं? स्वराज्याची शपथ घेतली होती. पण ती स्वराज्याची शपथ घेऊन स्वराज्य स्थापन करणं काही सोपी गोष्ट नव्हती. कारण त्यावेळी महाराष्ट्रात किती सत्ता काम करत होत्या? 4 सत्ता स्वतःचा वर्चस्व गाजवून होत्या. त्या सत्ता कोणकोणत्या आहेत? तर दिल्लीचा सुलतान, सॉरी, मुघल बादशाह, दिल्लीचा मुघल बादशाह, त्यानंतर आदिलशाह, विजापूरचा सुलतान आदिलशाह आणि गोव्याचे पोर्तुगीज आणि सिद्दी जोहर, जंजिराचा सिद्दी जोहर. ही या चारही सत्ता महाराष्ट्रात राज्य करत होत्या. They were powerful opponent, firm in their authority. No one would dare utter a word against them. Under these difficult conditions, Shivaji had taken the oath of Swaraj. बघा, मग या सत्ता अतिशय वर्चस्व गाजवून होत्या महाराष्ट्रामध्ये. कोणीही त्यांच्याबद्दल एक शब्द देखील बोलत नव्हतं. आणि अशा कंडिशन मध्ये शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. There was no comparison between the vast forces of enemy and a handful of Shivaji's marvels. But Shivaji's mind was made up and his firm resolve was his greatest source of strength. बघा, मग शिवाजी महाराजांकडे असणारी मुठभर मावळ्यांची फौज आणि या आदिलशहाचा किंवा निजामशहाचा किंवा पोर्तुगीजांचा सिद्दी जोहरचा असणारा मोठा फौजफाटा यांचा काही ताळमेळच नव्हता. यांचा काही कंपॅरिझन, तुलना करण्यास योग्यच नव्हती. पण शिवाजी महाराजांनी निर्धार केला होता की ते स्वराज्याची स्थापना करूनच राहतील. तोरणा फोर्ट बघा, शिवाजी कंट्रोल्ड द जागीर ऑफ पुणे, सुपे, चाकण
and Indapur. At the forts in the Jagir were, however, in the charge of officers from the court of Bijapur. He who controlled the forts also controlled the surrounding territory, and therefore all talk of Swaraj without the control of the forts was meaningless. बघा. मग आता आपल्याला तोरणा किल्ल्याविषयी माहिती पाहायची आहे बघा. शिवाजी महाराजांकडे कोणती कोणती जागीर होती? पुणे, सुपे, चाकण आणि इंदापूर याची जागीर होती. आणि त्या जागिरीमध्ये किल्ले पण होते. पण ह्या किल्ल्यांवर कोण कारभार पाहत असे? विजापूरच्या दरबारातील जे अधिकारी होते, म्हणजे ते आदिलशहाचे अधिकारी होते, ते या किल्ल्यांचा कारभार पाहत असत. मग असं समजण्यात आलं की जर आपल्याकडे किल्ले नसतील तर आपण स्वराज्य स्थापन करू शकत नाहीत. ओके. A hill fort gave strategic support to the ruler, and Shivaji decided to capture one at a suitable time. मग डोंगरी किल्ले. ओके. डोंगरी किल्ल्यांमुळे काय होतं? जो राजा आहे, एखाद्या प्रदेशाचा जो राजा आहे, त्याला एक बळ मिळतं, एक सपोर्ट मिळतो जर त्याच्याकडे एखादा डोंगरी किल्ला असेल तर. ओके. म्हणून शिवाजी महाराजांनी काय केलं? योग्य वेळी किल्ला जिंकण्याचा त्यांनी ठरवलं. फॉर दिस पर्पज ही हॅड सिलेक्टेड द फोर्ट ऑफ तोरणा. मग आता त्यांनी काय केलं? तोरणा किल्ला जिंकायचं ठरवलं. कारण जिथे ज्या राजाच्या हातात किल्ला असेल त्या राजाचं राज्य तेथील आजूबाजूच्या परिसरात चालायचं. त्यामुळे डोंगरी किल्ला हा आपल्या हाती असायलाच पाहिजे असं शिवरायांनी ठरवलं होतं. आणि त्यासाठी त्यांनी तोरणगडाची निवड केली होती. इट स्टँड्स टू द साऊथ वेस्ट ऑफ पुणे इन द कनाड व्हॅली. मग हा तोरण किल्ला कुठे होता? तर तो पुण्याच्या साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्येला होता. ओके. कानद या खोऱ्यांमध्ये हा किल्ला होता. इट वॉज रिनोव्ड फोर्ट, वेल सुटेड फॉर डिफेन्स. There were two strong machees on the way of the fort. A machi is a fortification of a natural plateau formed on the slope of a hill. One of these machees was the Zunjar machi and the other the Budhla machi. See. मग हा किल्ला पुण्याच्या नैऋत्येला होता आणि कानद खोऱ्यांमध्ये होता. डोंगरी किल्ल्यामध्ये तोरणा हा किल्ला एकदम मोठा होता. त्या किल्ल्यावर दोन भक्कम अशा माच्या होत्या. एकीचं नाव झुंजार माची आणि दुसरी होती बुधला माची. माची म्हणजे काय? किल्ल्याच्या चढणीवर नैसर्गिकरित्या अशी सपाट झालेली जागा असते आणि तिथे तटबंदी उभारण्यात येते. ओके. त्यानंतर बघा, झुंजार माची लाईक इट्स नेम कुड ऑफर पॉवरफुल डिफेन्स. बघा, हा आहे तोरणा किल्ला आणि ही आहे झुंजार माची. ओके. अगेन्स्ट द एनिमी द ओनली ऍक्सेस टू द फोर्ट वॉज अक्रॉस द झुंजार माची. बघा, मग झुंजार माची काय होती? नावाप्रमाणेच एकदम लढाऊ होती, झुंजार होती. कारण किल्ल्यावरून खाली उतरण्यासाठी एकच वाट होती, ती म्हणजे झुंजार माचीवरून. It is very difficult passage with high hills on one side and deep valleys on the other. आणि ही माची खूप कठीण होती. हा रस्ता खूप कठीण होता, अवघड होता. व्हॉट हॅपन? कोणीही माईक चालू करणार नाही मी सांगितल्याशिवाय. व्हॉट हॅपन? एनी प्रॉब्लेम टू एनीवन? काही प्रॉब्लेम आहे का कुणाला? कुणाचा माईक चालू होता? समजतंय ना शिकवलेलं? यू ऑल आर गेटिंग? Fourth standard, third standard, you all are getting, right? Okay. Do not put on your mic. What I told you. See. मग हा रस्ता काय होता? एकदम अवघड होता. ओके. तिथून चालण्यासाठी खूप ही वाट अवघड होती. का अवघड होती? बघा. इट इज व्हेरी डिफिकल्ट पॅसेज विथ हाय हिल्स ऑन वन साइड अँड डीप व्हॅलीज ऑन दी अदर. याच्यामध्ये काय होतं? एका साइडला खूप मोठा डोंगर होता आणि दुसऱ्या साइडला खोल अशी दरी होती. A careless person may easily lose his balance and end his life in the deep valley.
जर एखादा निष्काळजी माणूस तिथून गेला तर त्या वाटेवरून चालताना त्याचा तोल जाईल आणि तो खाली दरीमध्ये कोसळून मरून जाईल. तोरणा वॉज कन्सिडर्ड वन ऑफ द स्ट्रॉंग फोर्ट ऑफ महाराष्ट्र. मग हा तोरणा किल्ला महाराष्ट्रातील एकदम बळकट किल्ल्यामध्ये गणला जात असायचा. इन द फोर्ट देर इज अ टेम्पल ऑफ गॉडेस तोरणजाई, आणि तोरणजाई या देवीचं देऊळ या किल्ल्यामध्ये होतं. दॅट इज वाय द फोर्ट इज कॉल्ड तोरणा, म्हणून या किल्ल्याला तोरणा असं नाव पडलं. स्ट्रेंजली इनफ दिस पॉवरफुल फोर्ट वॉज निग्लेक्टेड बाय आदिलशहा. पण आदिलशहाचं या किल्ल्याकडे जास्त लक्ष नव्हतं. there was there were not, neither enough troop for its defense nor enough ammunition. आणि या किल्ल्यावर लक्ष ठेवण्यासाठी पुरेसे पहारेकरी सुद्धा नव्हते आणि दारुगोळा सुद्धा नव्हता. शिवाजी न्यू दिस अँड दिस वॉज एक्झॅक्टली व्हॉट ही वॉन्टेड. शिवरायांना हे माहिती होतं आणि हेच त्यांना हवं होतं. He decided to capture the fort and thus lay the foundation of हिंदवी स्वराज. मग शिवरायांनी तोरणा जिंकून स्वराज्याचं तोरण बांधायचं असं ठरवलं. ओके, अंडरस्टूड टिल हिअर? सगळ्यांना इथपर्यंत समजलाय का? टेल मी, हॅव यू अंडरस्टूड टिल हिअर? येस, ओके. ओके, नाव the drums of Swaraj began to sound. आता स्वराज्याचे नगारे वाजायला लागले, नौबत झडली. बघा कशी. With a few select band of Mavlas, Shivaji descended into Kanad Valley, swift-footed like the deer and lion-hearted in courage. They raced to the top and captured the strategic position in the fort. बघा, शिवरायांनी काय केलं, मावळ्यांची एक निवडक तुकडी घेतली आणि कानद खोऱ्यामध्ये ते गेले. मावळ्यांसह त्यांच्या पायांचा वेग कसा होता, हरणाच्या पायांसारखा होता, आणि ते त्यांच्या छातीत सिंहासारखं करेज आलं होतं. ओके, आणि ते असं करत ते कानात खोऱ्यामध्ये पोचले आणि त्यांनी तिथे जाऊन भराभर मोक्याच्या जागा ताब्यात घेतल्या. तानाजी मालुसरे hosted the Maratha flag at the main entrance. Esaji Kank, a trustworthy and loyal companion of Shivaji, posted his guards at important points. The fort was captured almost without any resistance, and the sky was filled with the shout of Shivaji Maharaj ki jai. बघा, तानाजी मालुसरे यांनी काय केलं, दरवाज्यावर मराठ्यांचं निशाण उभारलं, म्हणजे आपला भगवा झेंडा. त्यानंतर एसाजी कंक यांनी काय केलं, हे शिवरायांचे एकदम विश्वासू आणि निष्ठावान सहकारी होते. त्यांनी चौकीवर पहारे बसवले आणि किल्ला ताब्यात घेतला. सगळ्यांनी शिवरायांचा जय जयकार केला. The first battle drums and pipes of Hindavi Swaraj has sounded, and their echo reverberated throughout the valley. Shivaji named this fort प्रचंडगड. बघा, मग शिवरायांनी हा किल्ला ताब्यात घेतला. सगळ्यांनी शिवरायांचा जय जयकार केला. हिंदवी स्वराज्याची आता स्थापना झाली होती. नगाऱ्यांचा, शिंगांचा आवाज सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये सगळीकडे घुमू लागला आणि शिवरायांनी या किल्ल्याला, या गडाला प्रचंडगड असे नाव दिले. ओके, पहिलं नाव काय होतं? पहिलं नाव होतं तोरणगड आणि शिवाजी महाराजांनी नाव दिलं प्रचंडगड. ओके. ब्लेसिंग्स ऑफ गॉडेस भवानी. आता भवानी मातेचा आशीर्वाद. Fort Torna then became under Shivaji's administration. He made a very careful survey of it and appointed officers such as a Maratha Killedar, a Brahmin Sabnis, and प्रभू कारखनीस. बघा, शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर स्वतःचा कारभार सुरू केला आणि किल्ल्याची बारीक पाहणी केली. त्यांनी किल्ल्यावर मराठे किल्लेदार, ब्राह्मण सबनीस, प्रभू कारसनीस इत्यादी अधिकाऱ्यांच्या नेमणुका सुद्धा केल्या. The garrison included Mavlas, Kolis, Ramoshis, Mahars and such brave men from many other castes and communities. मग शिवरायांनी कधीही जातीभेद केला नाही. त्यांनी शिबंदीमध्ये मावळे, कोळी, रामोशी, महार या सगळ्या जाती जमातीतील शूर माणसे तिथे नेमली.
In Swaraj, all castes and communities were to be treated alike and no distinctions made on the basis of caste. शिवरायांच्या स्वराज्यामध्ये जातीभेद, वर्णभेद असा कोणत्याही प्रकारचा भेदभाव नव्हता. सगळ्या जाती जमातींना सारखीच मान्यता दिली जात होती. As repairs to the fort started, a surprise awaited the people. They discovered four metal pots filled with the brim with mohar. The workers were overjoyed. They said that this was a gift to Shivaji from the goddess Bhavani who had blessed his efforts. All the money discovered was brought to Shivaji. No one thought of taking anything from it for himself. After all, it was the wealth of Swaraj. Shivaji felt greatly elated at this unexpected gift, which would enable him to pursue his ideal of Swaraj with added vigor. He felt that he was working under the benevolent eye of goddess Bhavani. मग बघा नंतर काय झालं? किल्ल्यावर अधिकारी नेमले गेले आणि किल्ल्याची जी अ, दुरुस्ती होती ती सुरू झाली आणि तिथे काय आश्चर्य झालं तर मोहरांनी गच्च भरलेल्या अशा 4 घागरी काम चालू असताना कामगारांना किल्ल्यावर सापडल्या. कामगारांना खूप आनंद झाला. शिवरायांवर भवानी देवी प्रसन्न आहे आणि तिनेच त्यांना हे धन दिलं असं जो तो कामगार म्हणू लागला. मग कामगारांनी काय केलं मोठ्या आनंदाने या धनाच्या ज्या घागरी सापडलेल्या त्या शिवरायांजवळ आणून दिल्या. कोणीही एकाही मोहरेला हात लावला नाही कारण सगळ्यांना माहिती होतं हे धन कोणाचं आहे स्वराज्याचं धन आहे. मग त्यांनी काय केलं हे धन आपल्या धन्याच्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाधीन केलं आणि स्वराज्याच्या कार्यासाठी एवढं धन एकदाच सापडलं हे पाहून शिवरायांना आनंद झाला आणि त्यांना असं वाटलं की आपण जे कार्य करतोय आपण जो वसा हाती घेतलेला आहे त्यामध्ये आई भवानी आपल्या पाठीशी आहे. आई भवानी आपल्यावर लक्ष ठेवून आहे असं त्यांना वाटू लागलं. शिवाजी utilized part of the treasure found in the fort to purchase arms and ammunition. मग शिवरायांनी काय केलं या धनाला स्वराज्याच्या कामी लावलं. त्यांनी या धनातून शस्त्रे विकत घेतली आणि थोडासा दारू गोळा सुद्धा जमा केला. The rest he decided to use for another project which was already in his mind. मग बाकीचे जे धन होतं त्यांनी एक दुसरा बेत आखला होता. त्यांच्या मनामध्ये तो ऑलरेडी एक बेत होता. तो काय होता बघा. About 15 kilometers to the east of Torna is the hill of Murumbadev. Shivaji had his eye on it for a long time. This hill was steep and difficult of access and therefore of great strategic importance. Adil Shah had actually started constructing a fort on this hill but had left it unfinished. This hill is also this hill also was not well guarded and Shivaji decided to capture it. मग दुसरा बेत काय होता शिवरायांच्या मनात बघा कसा बेत होता. शिवरायांनी पाहिलं की तोरण्यापासून 15 किलोमीटरवर पूर्वेला मुरुंबदेवचा डोंगर होता आणि तो डोंगर शिवरायांनी लक्षात ठेवला होता. आदिलशहाने काय केलेलं या डोंगरावर एक किल्ला अर्धवटच बांधून ठेवून दिला होता आणि तिथे तो लक्ष देत नव्हता. तिथला पहारा एकदम ढिल्ला होता. त्यामुळे स्वराज्याची राजधानीसाठी हा किल्ला ताब्यात घ्यायचा असं शिवरायांनी ठरवलं होतं. ओके समजलं सगळ्यांना. समजलं सगळ्यांना इथपर्यंत. हो. ओके. द फर्स्ट कॅपिटल ऑफ स्वराज. आता स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती बघा. वन डे शिवाजी क्लाइंब अप द हिल विथ अ सिलेक्ट band of his followers and took possession of the partially completed fort. शिवरायांनी काय केलं एक दिवस आपल्या निवडक सवंगडासह किल्ला चढले आणि त्यांनी तो अर्धवट बांधलेला किल्ला ताब्यात घेतला. The money found on Torna was used to complete the fortification of Murumbadev. मग नंतर त्यांनी तोरणावर जे धन सापडलेलं ते त्यांनी मुरुंबदेवच्या डागडुजीसाठी खर्च केलं. शिवाजी नेम दिस फोर्ट राजगड आणि तिथे जो किल्ला तयार झाला त्यांनी राजगड असं नाव दिलं. स्टोन मॅशन्स कारपेंटर्स ब्लॅकस्मिथ्स वॉटर कॅरियर अदर वर्कर ऑल द पीपल गॉट बिझी. मग तिथे लोहार सुतार गवंडी भिस्ती मजूर सगळी माणसे कामाला लागली होती.
They built the Raj Mahal, Bara Mahal, and 18 workshop. राजगड became the first capital of स्वराज. मग त्यांनी तिथे राजवाडा बांधला, 12 महाल बांधले आणि 18 कारखाने बांधले आणि तिथे त्यांनी राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी तयार झाली. देन शिवाजीज रॅपिड प्रोग्रेस बघा. From then onward, Shivaji moved swiftly and captured one fort after another in Mawar. मग आता शिवरायांची घोडदौड सुरू झाली. त्यांनी किल्ल्यामागून किल्ले जिंकायला सुरुवात केली. मावळामध्ये असणारे किल्ले त्यांनी जिंकायला सुरुवात केली. The whole country known as Bara Mawar, the 12 Mawars, was overflowing with joy and excitement. मग त्या भागाला 12 मावळ असं म्हटलं जायचं. या 12 मावळात आनंद पसरला. सगळ्यांना उत्साह आला. The Patils and Deshmukhs from many villages came and swore allegiance to शिवाजी. गावगावचे पाटील, देशमुख हे शिवरायांकडे मुजऱ्याला येऊ लागले. But Mawar had its own share of blacklegs who were ever ready to put a spoke in a fast moving wheel of Swaraj. बघा. पण जसे तांदळात खडे असतात ना तसे मावळातही काही दुष्ट लोक होते. शिवरायांचा उत्कर्ष पाहून त्यांच्या पोटात दुखू लागले. मग त्यांनी काय केलं पहा. Jealous of Shivaji's success, they complained to आदिलशाही कलेक्टर ॲट शिरवाळ. मग त्यांनी शिरवाळचा जो आदिलशाही ठाणेदार होता त्यांच्याकडे शिवरायांविरुद्ध तक्रार केली. The collector dispatched messenger to Bijapur and informed Adil Shah of Shivaji's rapid progress. मग हा जो ठाणेदार होता त्याने काय केलं. विजापूरला एक माणूस पाठवला आणि त्याने शिवराय काय करतायत, शिवरायांची प्रगती कशी चालू आहे, घोडदौड कशी चालू आहे ते सगळी हकीकत त्याने आदिलशहाला ऐकवली. शिवाजी द श्रेव्ड पॉलिटिशियन. आदिलशाह वॉज मोस्ट सरप्राइज टू गेट द न्यूज. मग आदिलशाह चकित झाला ही बातमी ऐकून. ही आज शहाजीराजे फॉर अन एक्सप्लेनेशन. मग त्यांनी शहाजीराजांना जाब विचारला या गोष्टीचा. Shahaji Raje got himself out of this difficult situation by telling the Sultan that Shivaji Raje had probably taken over the fort for better administration of the जहागीर. मग शहाजी राजांनी आता काय सांगायचं. त्यांनी काय सांगितलं की जहागिरीचं रक्षण करण्यासाठी स्वतःकडे एकही किल्ला नाही म्हणून शिवरायांनी किल्ला घेतला असेल असं शहाजी राजांनी आदिलशहाला सांगितलं. Shivaji also sent this message to Sultan. I have taken possession of the fort for better administration of the countryside. We did this only in the interest of the Sultan. There was no evil design at the back of this action. मग शिवरायांनी काय सांगितलं. शिवरायांनी आदिलशहाला कळवलं की जहागिरीचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून आम्ही किल्ला घेतला आहे आणि हा किल्ला आदिलशहाच्या हितासाठीच आहे. याच्या मागे कोणताही धूर्तपणाचा हेतू नाही असं शिवरायांनी सांगितलं. The two forts of Kondana and Purandar too had strategic location. Shivaji used his political skills and took control of both the forts. The next fort to come under his sway was Rohida. This was fast work indeed and there was nothing to stop Shivaji now. बघा नंतर शिवरायांनी कोंढाणा आणि पुरंदर हे किल्ले हेरले. हे किल्ले मोक्याचे आहेत हे शिवरायांना कळलं आणि शिवरायांनी हळूहळू तेही किल्ले काबीज केले आणि स्वराज्यात जोडले. त्यानंतर त्यांनी रोहिडा हा किल्ला ताब्यात घेतला आणि अशा प्रकारे स्वराज्याची घोडदौड खूप मोठ्या प्रमाणात सुरू झाली. ओके, हिअर वी हॅव completed our lesson number 7. Have you understood? Yes. Give reply in a chat box only. How many times I have to tell you? चला, now question answer. Fill in the blanks. Shivaji controlled the Jagir of Pune, Supe, Chakan and dash dash. शिवरायांकडे पुणे, सुपे, चाकण व टिंबटिंब या परगण्यांची जहागीर होती. येस आर्या, पूर्ण सेंटेन्स वाचायचं आहे आर्या. Yes, you raise your hand now. Yes, teacher. Tell me. Shivaji CONTRAOLED
controlled colored the Jagir of Pune, Space, Train and INDAPUR, इंदापूर. Nagpur. गार्गी तू सांग. शिवरायांकडे पुणे, सुपेचा कण्व, इंदापूर या परगण्यांची जहागीर होती. व्हेरी गुड. अशाच प्रकारे आन्सर सांगायचा आहे आता. ओके. कनिष तू सांग फर्स्टचा आन्सर परत. वाच कनिष, आन्सर सोबत वाच परत. शिवाजी CONTR controlled the Jagir of Pune, सुपे Supe CH Chakan and Indapur. व्हेरी गुड. का परत मी वाचायला सांगते, कारण पेपरच्या वेळी तुम्हाला काहीच आठवत नाही, त्यामुळे अशाच प्रकारे आपण जेव्हा आन्सर सांगू सगळ्यांनी ते परत परत वाचायचे आहेत, त्या लक्षात राहणार तुमच्या. ओके. आता नंतरचा आन्सर मला सांगणार आहे स्पर्श. ओके. स्पर्श इज गोइंग टू टेल. स्पर्श अँड तन्वी तुम्ही दोघं वाचणार आहात. ओके. लेट मी रीड फर्स्ट. मला वाचू द्या अगोदर. बघा. शिवाजी decided to capture the fort of dash dash and lay the foundation of Hindavi स्वराज. शिवरायांनी टिंबटिंब जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे असे ठरवले. स्पर्श. येस स्पर्श. व्हॉट. स्नेहा आप बताइए. शिवाजी DECID Decided decided to capture capture the fort of Tarana and lay lay the FOUNDATION foundation of Hindavi Swaraj. Swaraj. Okay, Tanvi. Tanvi, put on your mic and read it again with answer. Tanvi left. Yes, Gargi. टीचर मराठीत सांगू ना. Yes, yes. शिवरायांनी तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे असे ठरवले. गुड. दीक्षा तू पण सांग. तुझं पण मराठीतून आहे ना दीक्षा. बुक ओपन आहे ना तुझं. हा. बुक ओपन आहे ना. हा मग काढ. सांग मला दुसरी रिकामी जागा पेज नंबर 28 वरची. आता सांगितलं ना गार्गीने उत्तर, ऐकलं की नाही तू.
टीचर मी वाचून सांगू? वाचून दाखव मला काय आहे रिकामी जागा. दीक्षा. Okay, the third one. Dash dash became the first capital of Swaraj. स्वराज्याची पहिली राजधानी टिंब टिंब ही सजली. Dash dash became the first capital of Swaraj. Kanishk. राजगड. Sentence read कर बेटा. राजगड DEC become the FIRED First. 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 first CAPITAL Capital. capital on Suraj Of Swaraj. Okay. of Suraj. Yes. आर्या तू पण read कर. Yes, Gargi. Wait, just wait for a minute. Arya. Yes. Rajgarh Became. became the first capital of Swaraj. Good. स्नेहा आप read कीजिए. Rajgarh became the first capital of Swaraj. ओके. लक्षात राहील ना सगळ्यांना आता. येस. लिहू शकाल ना. होमवर्क लिहायचा आहे आता. सगळे गुगल क्लासरूमला जॉईन आहेत ना. सगळ्यांनी अपलोड करायचं आहे. गार्गी तू सांग. स्वराज्याची पहिली राजधानी. टीचर. स्वराज्याची पहिली राजधानी राजगड ही सजली. ओके. आता सगळ्यांना समजलेत सगळे फिल इन द ब्लँक. येस. चला सगळ्यांनी एक एक करून सगळे फिल इन द ब्लँक सांगा. गार्गी पहिल्यांदा तू सांग. सगळे तिन्हीच्या तिन्ही सांगायचे सेंटेन्स वाचून. मराठीतच ना. हो हो हो. येस. शिवरायांकडे पुणे प्रश्न क्रमांक 1 रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. शिवरायांकडे पुणे, सुपे, चाकण व इंदापूर या परगण्यांची जागीर होती. शिवरायांनी तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे असे ठरवले. स्वराज्याची पहिली राजधानी राजगड ही समजली. गुड. ओके. आता तुम्ही रीड करायचं आहे. ओके. आर्या यू विल स्टार्ट. Yes. ओके स्टार्ट बेटा. Shivaji controlled the Jagir of Pune, space चाकण. Chakan and Indapur. Shivaji decided to capture the throne and of Torna and lay the foundation of Indapur Swaraj. हिंदवी स्वराज. Rajgarh welcomed the first capital of Swaraj. ओके गुड. येस. ओके. कनिष तू वाचणार. Yes. ओके स्टार्ट. Filling in the blanks. Shivaji CONTR controlled the
Jagir. जागीर. Jagir of Pune. Sup, सुपे. Supe, Supe, चाकण. Cha, Sakan and Indapur. हम्म. Shivaji, डिसाइडेड. DECI, decided to CAPTURE कैप्चर. capture the fort of Torna land lay the foundation foundation of HIDAVI in हिंदवी. the Swaraj Rajgarh. Rajgarh became the fourth फर्स्ट. first कैपिटल. CA capital of Swaraj. ओके गुड. आता नेक्स्ट क्वेश्चन. ओके, नाव द नेक्स्ट क्वेश्चन. सगळ्यांना फिल इन द ब्लँक समजल्यात का? कॅन एव्हरीवन राईट फिल इन द ब्लँक्स? आता फिल इन द ब्लँक्स लिहू शकता ना? बरोबर लक्षात राहिल्यात? येस. कसं लक्षात ठेवायचं? शिवरायांकडे कोणत्या जहागीर होत्या? पुणे, सुपे, चाकण, इंदापूर. स्वराज्याचं तोरण बांधायचं ठरवलं कुठले कशावरून? कोणता फोर्ट जिंकला तेव्हा? पहिला कोणता कॅप्चर केला फोर्ट? तोरणा. आणि स्वराज्याची पहिली राजधानी, फर्स्ट कॅपिटल ऑफ स्वराज, राजगड. ओके, असं लक्षात ठेवा. आता सेकंड क्वेश्चन. विच फोर डिफरंट पॉवर्स गव्हर्न महाराष्ट्र इन दोज डेज? नीट लक्ष द्या, ऐका नीट. आपण शिकलेलो आहोत. विच फोर डिफरंट पॉवर्स गव्हर्न महाराष्ट्र इन दोज डेज? महाराष्ट्रावर कोणत्या 4 सत्ता हुकूमत गाजवत होत्या? सांगा, कोण सांगणार याचा आन्सर? ओके, गार्गी मराठीतून सांगणार, त्यानंतर इंग्लिश मीडियम वाल्यांनी सांगायचं आहे. येस गार्गी. टीचर क्वेश्चन वाचायचा. महाराष्ट्रावर कोणत्या 4 सत्ता हुकूमत गाजवत होत्या? उत्तर सांग तू. येस येस. महाराष्ट्रावर दिल्लीचा मुघल बादशहा, विजापूरचा आदिलशहा सुलतान, गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिराचा सिद्धी हे या 4 सत्ता या 4 हुकूम सत्ता. गाजवत होत्या. व्हेरी गुड. समजले आन्सर? आर्या, कनिष्क, स्नेहा, देन who are there? No one. Yes, got the answer. थर्ड स्टँडर्ड वाले तुम्ही सुद्धा आन्सर सांगू शकता. जर इफ यू वॉन्ट आय विल शो यू द बुक. सांगा. विच yes Kanish, will you tell me the answer? Which different powers govern Maharashtra in those days? Yes, कौन बताएगा? Okay, I will show you. Kanish, you read. Okay. Okay, Kanish, इथे वाच. इन दोज डेज पासून वाच. In those days, Maharashtra was MOGHA नाही Mughal. नाही 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 नाही, फर्स्ट लाईन नाही वाचलीस बघ. परत वाच. इन दोज डेज पासून. In those days, Maharashtra was GOVERNED, गव्हर्न governed by four different डिफरंट
different powers. port Powers. powers the Mughal Emperor. emperor of Delhi. De Delhi Sultan Adil Shah of Bijapur, the PORT Portuguese. Portuguese of Goa. Goa, and the SIDDI Siddhi. seeded Siddhi. Siddhi of GA JAN. JIRA. Janjira. Jira Okay. बस. Here you have completed your answer. काय विचारलं आपल्याला की कोणत्या 4 powers राज्य करत होत्या? काय होतं? In those days, Maharashtra was governed by 4 different powers: the Mughal Emperor of Delhi, Sultan Adil Shah of Bijapur, and Portuguese of Goa, and the Siddhi of Janjira. चला मार्क करून घ्या आन्सर. आन्सर मार्क करा. इन 2 स्टेट्स पासून जंजिरा पर्यंत. आर्या, स्नेहा, कनिष्क आन्सर मार्क करून घ्या. इन 2 डेज पासून जंजिरा पर्यंत. केलं? डन. स्नेहा, आर्या डन. कनिष्क yes. Okay. Next question is, what officer were appointed by Shivaji on Fort Torna? तोरणा किल्ल्यावर शिवरायांनी कोणत्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या? स्नेहा, आप बताओगे? Yes, teacher. Shivaji Appointed officer C has a Maratha KILLEDAR. बेटा. Okay. Officers such as Maratha Killedar, A Bhim, Brahmin, S Sabnis, and A Prabhu Krishna Karkhanis. on. बस. ओके, चला मार्क करून घ्या सेकंडचा आन्सर. गार्गी, तू सांग मराठीमध्ये. Yes, teacher. शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर ब्राह्मण, सबनीस आणि प्रभू कारखानीस या अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या. ओके. 4th स्टँडर्ड इंग्लिश मीडियम तुम्ही मार्क करा. ही अपॉइंटेड, इथे ही लिहा. अपॉइंटेडच्या अगोदर ही लिहा. HE ही अपॉइंटेड ऑफिसर सच एज मराठा किल्लेदार, a Brahmin subnis and a Prabhu Karkhanis. Okay. Yes. मार्क केला. 4th स्टँडर्ड. yes. Okay. थर्ड क्वेश्चन देखिए अभी. What message did Shivaji send to Adil Shah? शिवरायांनी आदिल शहाला कोणते उत्तर पाठवले? Yes, Gargi. Yes, teacher. जागिरीचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून आम्ही किल्ला घेतला. आदिलशाहीच्या हितासाठी
किल्ला घेतला. यात दुसरा काहीही हेतू नाही, असे धूर्तपणे उत्तर शिवरायांनी पाठवले. ओके, स्नेहा आप बोलेंगे इसका Yes. आंसर? बोलिए बेटा. स्वराज्य सुल्तान ए मुगल टू नो 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 नो, यहाँ से पढ़ना है, पढ़िए. आई हैव टेकन. I have taken I have possession taken possession of of the fort or but, for better better for better administration administration of the countryside. countryside. We read this only in the Interest interest of the Sultan. There has there was was there was no evil, evil evil design design at the back of this action. action. ओके, अभी ये आंसर भी पता चल गया है आपको. सगळ्यांना आन्सर समजलेत? गिव्ह रिझन आहे, कारणे द्या आहेत, ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. मग आजचा तुमचा होमवर्क काय असणार आहे? तुम्हाला फिल इन द ब्लँक्स आणि गिव्ह रिझन लिहायचे आहेत. ओके, सॉरी, फिल इन द ब्लँक आणि वन वर्ड आन्सर. एका वाक्यात आन्सर इन वन सेंटेन्स, एका वाक्यात उत्तरे लिहा, ते लिहायचं आहे फक्त. गिव्ह रिझन लिहायचे नाहीत. ओके, अपलोड करणार आहे मी होमवर्क. तुम्ही होमवर्क करायचा आणि गुगल क्लासरूमला पाठवून द्यायचा. ओके, आता तुम्ही लीव्ह करू शकता क्लास. बाय बाय एव्हरीवन. Teacher. Bye bye teacher. Bye bye teacher. बाय Bye teacher. वेलकम. बाय 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 टीचर. थँक्यू टीचर. बाय बाय वेलकम. Bye ma'am. Thank you ma'am. बाय.